अशी लसूणी मेथी जर का तुम्ही घरी बनवलीत ना, तर घरातले सगळे बोटं चाटून खातील एवढी सुरेख ही भाजी तयार होते. नमस्ते. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लसूणी मेथीची भाजी बनवतोय. अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. साधारण 2 मीडियम साइजचे टोमॅटो घ्यायचे आणि त्याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. तर ते इथे टोमॅटोची मी आधी प्युरी तयार करून घेते आहे. तर त्याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही. नुसतंच टोमॅटोची इथे आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता ही प्युरी एका पातेलीमध्ये काढून घ्यायची आणि मग ह्याच मिक्सरमध्ये आहे ना, बाकीची तयारी करायची. म्हणजे मिक्सर धूत बसण्याची गरज पडत नाही. आता ह्याच्यामध्येच मी साधारण 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 मोठे चमचे इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आहे. आता मी तुम्हाला दाखवते. त्यात पाणी कमी पडलं, त्यामुळे मी इथं थोडंसं अजून पाणी वाढवते. आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची. हे बघा अगदी अशा पद्धतीने. तर पाणी जर कमी पडलं तर थोडं पाणी जास्त घालून घ्यायचं. आता इथे मेथी घेतलेली आहे. मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आता पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये बरीच माती वगैरे असते मेथीला. त्यामुळे 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची मेथी. तर मेथी धुवून झाली ना, की मग पहिल्यांदा काय करायचं, एका कढईमध्ये तेल घ्यायचं. साधारण इथे 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये 3-4 पाकळ्या लसणाच्या घालायच्या. मी हा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि मग ह्याच्यावरती मेथी घालायची. मेथी घालून मग फिरवून छान ही मेथी पूर्णपणे शिजवून घ्यायची आपल्याला. त्यामुळे पूर्ण अशी व्यवस्थित कॉन्स्टंट फिरवून घ्यायची आणि शिजवून घ्यायची. लसूण याच्यासाठी घातलं की लसणाचा छान फ्लेवर या मेथीला येतो म्हणून. आता हे शिजवून झाल्यानंतर मग आपल्याला एका बाउलमध्ये ही मेथी काढून घ्यायची आहे. पूर्ण शिजवायची आपल्याला ही मेथी. आता एका बाउलमध्ये ही मेथी काढून घेऊन याच कढईमध्ये मग आपल्याला परत फोडणी द्यायची आहे. आता ह्याच कढईमध्ये पुन्हा मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल इथे मेथीला आपल्याला जास्त लागतं लसूणी मेथीला. त्यामुळे जरा थोडासा तेलाचा हात आपल्याला मोकळा सोडावा लागतो. तर 2 चमचे तेल घेऊन मग ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली. नंतर कांदा घालायचा आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूणी मेथी म्हटलं की लसूणही खूप जास्त लागतो. तर बारीक चिरलेला लसूण ह्याच्यामध्ये घातलाय. आता छान ब्राउन होईपर्यंत आहे ना, हा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. एक साधारण 3 ते 4 मिनिटं कॉन्स्टंट आपल्याला हलवून असा परतून घ्यायचा आहे. साधारण गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा. हे बघा असा छान असा गोल्डन झाला ना, की मग ह्याच्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट जी आहे ती घालायची. आता ही पेस्ट ह्याच्यामध्ये घातल्याने काय होतं, मेथी जी आहे ना ती छान मिळून येते. त्यामुळे ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. थोडंसं याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय मी. साधारण एक अगदी 5-7 चमचे पाणी असेल. ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचे. आपल्याला आता आपण हे ज्या गोष्टी घातलेल्या आहेत, त्या आपण काहीही भाजलेल्या नाहीयेत. त्यामुळे आपल्याला हे आधी शिजवून घ्यावं लागणार आहे. म्हणजे दाणे म्हणा किंवा मग हरभऱ्याची डाळ, तीळ आपण काहीच भाजून घेतलेलं नव्हतं. त्यामुळे ते छान शिजू द्यायचंय आपल्याला. आता ते शिजतानाच आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर गरम मसाला घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. शिजत असतानाच आपल्याला हे पण मसाले घालून घ्यायचे. आता हे लगेचच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात. कारण की ती पण कच्चीच आहे, तर आपल्याला ती पण शिजवून घ्यायची आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम एक 5 मिनिटं तरी. कारण की आपल्याला हे शिजवून व्यवस्थित घ्यावं लागणार आहे. एक 5 ते 7 मिनिटं तरी छान व्यवस्थित शिजवून घ्यावं लागणार आहे आपल्याला हे. तर ते हे फिरवून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आधीच मीठ घालून घ्यायचं. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं पुन्हा शिजू द्यायचं. कारण की आपल्याला हे व्यवस्थित ग्रेव्ही जी आहे ती पक्की झाली पाहिजे. एकदम छान अशी शिजून तयार झाली पाहिजे. मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. हे बघा वाफ काढल्यानंतर आता हे परफेक्ट आपलं शिजलेलं असणार आहे. आता एकदा हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर आहे ना, मग जी मेथी आपण शिजवून ठेवलेली आहे, ती मेथी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. सगळी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आणि मग आता हे आपलं जे ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये ही मेथी जी आहे ती छान मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित सगळ्या बाजूने अशी मिक्स करून घ्यायची. खूप छान ही लसूणी मेथी होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. थोडा वेळ लागतो, पण खायला खूप अप्रतिम लागते. नंतर आपण याच्यावरती तडका पण देणार आहोत. हे बघा आता छान सगळी ग्रेव्हीमध्ये ही मेथी आपली मिक्स झालेली आहे. आता मिक्स झाल्यानंतर काय करायचं, थोडंसं आता एक 2 मिनिटाची एक वाफ देऊन घ्यायची याला. 2 मिनिटं ठेवायचं. 2 मिनिटानंतर ही वाफ देऊन घ्यायची. म्हणजे छान व्यवस्थित एकत्रित असं हे शिजून तयार होतं. आता इथे आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे. हे बघा किती सुंदर अशी ही मेथी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरती आपण तडका देऊन घेऊयात. तडका देण्यासाठी काय करायचं, हे गॅसवरून बाजूला काढायचं
नंतर तेल घ्यायचं. तेल ह्याच्यामध्ये 4-5 चमचे घेतलेले आहे चांगलं मी. ह्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. लसूण ठेचून घालायचं म्हणजे तेलाला छान तो फ्लेवर येतो. लसूण घातल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आणि 1 चमचाभर लाल तिखट घालायचं. कारण की तिखट फार कमी घातलंय आपण. तिखट जास्त घातलेलं नाहीये कारण की आपण असा तडका देणार आहोत ना, म्हणून लाल तिखट आपण नंतर घालायचं होतं. आधी आपण तिखटपणासाठी काहीच घातलेलं नाहीये. थोडंसं फक्त आधी आपण एक अर्धा चमचा तिखट घातलं होतं. त्यामुळे आपण तडक्यामध्ये तिखट घातलंय. आता हे छान व्यवस्थित कलरही बघा तुम्ही किती सुंदर आलाय ह्याला तडक्यामुळे आणि लागते पण खूप सुंदर. ह्याची टेस्ट एकदमच भारी येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा. खूप खूप सुंदर होते.